महाराष्ट्र राज्य सरकारने जनसुरक्षा विधेयक प्रस्तावित केलेलं आहे। त्याच्या संदर्भात सगळ्या हरकती सूचना नोंदवण्याची मुदत आता परवा संपली। याच्यामधल्या काही तरतुदी ज्या आहेत त्या पत्रकार संघटना आणि पत्रकार म्हणून काम करणारे माध्यम क्षेत्रातले सगळे सहकारी आपले यांच्यावर जाचक होतील, त्यांच्यावर काही निर्बंध आणले जातील, सेन्सॉरशिप लादली जाईल अशा स्वरूपाच्या आहेत। विशेषतः कोणत्याही एखाद्या व्यक्तीला टार्गेट करून संपूर्ण संघटना बरखास्त करण्याची, संपूर्ण संघटनेची मालमत्ता ताब्यात घेण्याची अशा काही तरतुदी आहेत आणि या तरतुदींना सगळ्याच पत्रकार संघटना विरोध करतायत। आज आपण पुण्यात जसं आंदोलन करतोय तसंच आंदोलन मुंबईतही होतंय आणि या तरतुदी ज्या जाचक आहेत त्या राज्य सरकारने मागे घ्याव्या आणि रद्द कराव्या अशी आपली प्रमुख मागणी आहे। राज्य सरकारने जे जनसुरक्षा विधेयक आणलेलं आहे तर त्याच्यामध्ये काहीच अटी आहेत ज्याच्यामध्ये कुठलीही संघटना बेकायदेशीर ठरू शकते या संदर्भातली स्पष्टता सरकारने केलेली नाहीये। त्यामुळे पत्रकारांच्या संघटनांवरती पण एक स्वातंत्र्यावरती पत्रकारांच्या गदा येत आहे। त्याच्यात काही स्पष्टीकरण राज्य सरकारने देणं अपेक्षित होतं। या सगळ्या संघटनांसंदर्भात जेव्हा राज्य सरकार बोलत आहे त्याच्यामध्ये पत्रकारांची संघटना पण येत आहे। एखाद्या सदस्याने किंवा कुठल्याही पत्रकारांनी किंवा कोणीही व्यक्तीने बेकायदेशीर कृत्य केलं तरी सुद्धा त्या संघटनेची मालमत्ता जप्त करणं किंवा त्या संघटनेला बेकायदेशीर घोषित करणं असे अधिकार सरकारने घेतलेले आहेत। त्या ह्याच्यामध्ये कुठलीही चौकशी ही ती संघटना बंद केल्यानंतर होणार आहेत। त्या पत्रकारावरती किंवा कुठल्याही व्यक्तीवरती जी कारवाई होईल ती त्याला पहिल्यांदा अटक केली जाईल, त्याच्यानंतर त्याची चौकशी होणार आहे। या सगळ्यामुळे पत्रकारांचं स्वातंत्र्य जे धोक्यात येणार आहे त्याला आपण विरोध करतो आहोत या ह्याच्या संदर्भात।